आज महाराष्ट्र राज्य शालेय पोषणाहार कर्मचारी युनियन आयटक व आधारवड या दोन्ही संघटनेच्या नेतृत्वामध्ये मान्य शिक्षण मंत्री आपले दादासाहेब भुसे यांच्या कार्यालयाला आम्ही हा शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याचा 1000 रुपये मानधन वाढीचा जो GR आहे यांनी 5 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केला, परंतु अद्यापही 1.5 वर्ष उलटून सुद्धा या महाराष्ट्र सरकारने शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ केली नाही। या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला 1900 रुपये तर केंद्र सरकार 600 रुपये देते। ऐकून या 2500 रुपयाच्या मानधनामध्ये शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याचं जगणं हे कठीण झालेलं आहे। त्याकरिता या 1 महिन्याच्या कालावधीत मान्य शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जर या शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढीच्या संदर्भात ठोस पाऊल जर उचललं नाही तर या आजच्यापेक्षा मोठ्या संख्येनं 1 लाख संख्येने आणि पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून कर्मचारी या कार्यालयावर येणार आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आज मान्य दादासाहेब भुसे यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की राज्य सरकारचा तर आम्ही हिस्सा वाढवणारच आहे, परंतु आम्ही केंद्र सरकार केंद्रीय मंत्री यांच्याकडे सुद्धा या शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याच्या मानधन वाढीच्या संदर्भात परिपत्रक आम्ही त्यांना पाठवलेलं आहे, तरी ते पण लवकरात लवकर कारवाई केल्या जाईल। तशीच आमची तिसरी मागणी होती की या नाशिक जिल्ह्यातील शरद लोहकरे पाटील यांनी शालेय पोषणाहार कर्मचाऱ्याच्या मानधनात आपल्या म्हणजे मतभेद केले, त्यांचं संभ्रमण केलं, म्हणजे एका शासकीय परिपत्रकांनी छेडछाड केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली। त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। शालेय पोषणाहार कर्मचारी युनियन आयटक अमरावती जिल्हा तथा राज्य संघटक कॉम्रेड हिम्मतराव गवई। शिजवणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढला। शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये ज्या महिला भगिनी ते अन्न शिजवण्याचं काम करतात त्यांचं निवेदन देण्याच्यासाठी काही संघटना इकडं आलेल्या होत्या, त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवेदनाच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन पातळीवरनं त्याचा पाठपुरावा केला जाईल। सर, त्यांनी एक गंभीर आरोप फसवणूक केलेली आहे, ते पण एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि ज्याने कोणी असं चुकीचं काम केलं असेल त्याचं चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर त्याने काही छेडछाड केलेली असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सर, त्यांचा हा जो मानधन आहे